अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 1 ऑगस्टपासून अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाणार। भारतावर याचा परिणाम होण्याची शक्यता। भारत अमेरिकेमध्ये सर्व काही चांगलं नाहीये, ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। तर भारत रशियाकडून शस्त्र तेल खरेदी करतोय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणामांचा अभ्यास करतोय। भारत सरकारकडून भूमिका जाहीर। भारत दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका। देशातील शेतकरी, उद्योजक आणि लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध। तर यूके सोबत झालेल्या करारात सुद्धा राष्ट्रीय हित जपण्याची भारताची भूमिका। आर्थिक वर्षामध्ये भारताची निर्यात अमेरिकेतल्या आयातीपेक्षा दुप्पट। तर एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताची अमेरिकेत होणारी निर्यात ही 22.8% वाढून 25.51 अब्ज डॉलर्सवर, आयात ही 11.68% वाढून 12.86 अब्ज डॉलर्सवर। मोदींची ट्रम्प यांच्यासोबत मैत्रीची किंमत देशाला मोजावी लागते। काँग्रेसची ट्विट करत मोदींवर टीका। ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ फुकल्याची सुद्धा काँग्रेसकडून टीका। पंतप्रधान मोदींनी काल भाषणामध्ये एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही। भाषणात ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही म्हणून 25% टॅरिफ लावला का, प्रणिती शिंदेंचा केंद्राला सवाल। पाकला उद्ध्वस्त करण्याइतकी आपल्याकडे साधनं नाहीयेत। आपली लढाई फक्त पाकसोबत नाही तर चीनसोबत सुद्धा आहे। 2014 नंतर सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या जास्त, सिब्बल यांची टीका। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर बंदी आणा। शहांनी आयसीसीच्या चेअरमनला मॅच रद्द करण्यासाठी फोन करावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींची मागणी। प्रणिती शिंदेंकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांचा आणि सैन्याचा अपमान। ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरून फडणवीसांची टीका। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं। पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवली होती। पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयामध्ये जाणार, खेवलकरांच्या वकिलांचा दावा। खराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपासून खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा हा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंसंदर्भात विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। काहीही झालं तरी राजीनामा देऊ द्यायचा नाही, हे सरकारचं धोरण। जयंत पाटलांची फडणवीसांवर टीका। तर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानं सर्व सहकारी काम करतायत, जयंत पाटलांचा निशाणा। समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा। राज्यात आता नवा फडणवीस ऍक्ट लागू झालाय, राऊतांची टीका। तर भ्रष्ट मंत्र्यांच्या फाईल्स घेऊन राष्ट्रपतींना भेटणार, संजय राऊतांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती। इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये डांगेंची घरवापसी। फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामांची आठवण। वाजपेयींनी उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजनांचं नाव सांगितलं होतं, तर आपण पंतप्रधान, मुंडे सीएम व्हावे असं महाजनांच्या डोक्यात आलं। तिथूनच आमच्या छळवादाला सुरुवात झाली, अण्णासाहेब डांगेंचं वक्तव्य। अण्णासाहेब डांगेंनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंविषयी केलेलं वक्तव्य वेदनादायी। उत्तर द्यायला हयात नसलेल्या व्यक्तींवर अशा पद्धतीनं बोलणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, प्रकाश महाजनांचं ट्विट। नेते येतील जातील, मात्र लोक विचारांबरोबर कायम आहेत। अण्णासाहेब डांगेंच्या अनेक संस्था, त्यामुळे त्यांची काहीतरी अडचण असेल। डांगेंच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। काही लोक अजित पवारांसोबत सत्तेत जायचं म्हणतात असं सांगितलं, मात्र शरद पवारांकडून सत्तेत जाण्यासाठी स्पष्ट नकार, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। बारमध्ये दारू पीत फाईल्स तपासणं हा मस्तवालपणा, नागपुरातील प्रकरणावरून वडेट्टीवारांची टीका। तर बारमध्ये फाईल घेऊन जाणारा अधिकारी निलंबित, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत युती करणं हे भूतकाळातील सर्वात मोठी चूक, भाजप सोडून कुणाशीही युती करण्यासाठी तयार, पालिका निवडणुकांसंदर्भात रासपच्या महादेव जानकरांचं वक्तव्य। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना।
महादेव मुंडेंच्या हत्यारांच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचा लढा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माझ्या यातना सांगणार, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत न्यायासाठी लढत राहणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा निश्चय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका. उद्योगांच्या सर्व परवानग्या मैत्री पोर्टलवर ऑनलाईन द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचे सह्याद्रीवरील बैठकीत आदेश. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा. भाजप नेते नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुंबादेवी मंदिर परिसराच्या विकासाची मोदींकडे मागणी. तिलारी धरण परिसरामध्ये 200 एकर जागेत गार्डन विकसित करण्याची सुद्धा विनंती. बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जोरदार स्वागत. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाल्याबद्दल दिव्याचं सर्व स्तरातनं कौतुक. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची ओळख उघड करण्याचा आग्रह नको, सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं. गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन मुलींसंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश. तर कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रास आणि आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा सरकारचा निर्णय. 500 चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणं मोफत, उर्वरित अतिक्रमणावर बाजार मूल्यानुसार आता दंड आकारला जाणार. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 60,000हून अधिक अर्ज. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी ही 2 ऑगस्टला जाहीर होणार. पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्टला जाहीर केली जाणार. बेकायदा परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या अवैध असणार, यूजीसीकडून आता स्पष्ट. तर असे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा. विद्यार्थी पालकांनी जबाबदारी घेण्याचीही सूचना. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. मात्र राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी राहणार. वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचा समन्स. अनिल कुमार पवार यांच्यासह 6 जणांना समन्स बजावल्याची माहिती. ईडीकडून पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी छापे. कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. 386 कोटींचा परतावा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं आता बँकेच्या खातेदारांना दिलासा. पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालचा जामीन पेटाळला. अपघात प्रकरणाशी आता पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. मुंबईतील जयेश तायक्वांदो अकादमीतील खेळाडूंची थायलंडमध्ये दमदार कामगिरी. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूवर मात करत रौप्य पदकावर नाव कोरलं.